अमरावती शहराची जीवनवाहिनी असलेला रेल्वे पूल जो आहे तो क्षतिग्रस्त झालेला आहे। केव्हाही तो पूल पडू शकतो, त्यामुळे जर आपण पाहता 7 महिन्यापूर्वी हा संपूर्ण पूल बंद करण्यात आलेला होता। राजकमल चौक, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि जयस्तंभ चौकाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे। परंतु गेल्या अनेक वर्षापूर्वी या पुलाचं जे आहे ते बांधकाम झालेलं होतं, परंतु आता हा पूल डॅमेज झालेला आहे। त्यामुळे हा पूल पाडण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर या पुलासाठी जे आहे ते जवळपास 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता नादुरुस्त झालेला संपूर्ण उड्डाण पूल पाडण्यास अखेर सुरुवात झालेली आहे। जवळपास 7 महिन्यापासून हा उड्डाण पूल संपूर्ण वाहतुकीसाठी बंद केला होता आणि त्यामुळे अमरावती शहरामध्ये दुसरीकडे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर जी आहे ती निर्माण झालेली आहे। जुना उड्डाणपूल हा संपूर्ण पाडला जाणार आहे। आपण बघू शकतो जेसीबीच्या माध्यमातून उड्डाणपूल पाडायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 2 कोटी रुपये जो आहे तो साधारणतः खर्च हा संपूर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी होणार आहे। त्यानंतर जवळपास 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी जे आहे ते नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे। तर रेल्वेचा हा जुना पूल आहे, जवळपास 50 वर्षापेक्षा अधिक कालावधीपूर्वी या संपूर्ण पुलाचं बांधकाम झालेलं होतं आणि त्यानंतर आता अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण पुलाला भेगा गेलेल्या आणि त्यामुळे नवीन पूल बांधण्याची मागणी जी आहे ती लोकप्रतिनिधी केली होती। त्यानंतर राज्य सरकारच्या बजेटमध्ये जर आपण पाहिलं जवळपास 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। तो निधी मंजूर झाल्यानंतर आता या ठिकाणी पुलाचं पाळकाम करायला सुरुवात झालेली आहे। भिंत संरक्षण भिंत ज्या बांधल्या होत्या त्या भिंत पाडून जे आहे ते आता काम संपूर्ण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। जवळपास 1 वर्षानंतर जर आपण पाहिलं तर या उड्डाणपुलाचं काम पूर्ण होईल असं बोललं जात आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।